हाय सगळ्यांना नमस्कार. चला आलो होतो की रानात चाललो होतो मस्तपैकी. आज चाललो फिरायला. मेथीची भाजी न्यायची म्हणून आलो. लसूण बघा बापू, आता लसूण बी झाला नाही ना गुरुवारी का? खुरापल्या भिजावला होता ना त्या दिवशी. ते पाणी झाल्यामुळे थोडस पिवळा वाटते. इकडून असं इकडं हरभऱ्याची भाजी आली का करायला बघू द्या. खुडायला बरेच दिवस झाला हरभऱ्याची भाजी खाल्लेली नाही. आता आली असली तर खुडायची आहे. आता भाजी आली काय खुडायला? आमची हरभरा मस्तपैकी. कोणाकोणाला हरभऱ्याची भाजी आवडती खायला. असा हरभरा इकडं थोडाच पेरला होता आणि तिकडं आहे लसूण. पुढं सगळा आमचा ऊस आहे आणि इकडे टाकलं होतं कांद. अजून एवढं काय उगवलं नाही, छोटं छोटं उगवलं बघा. ही आहे आमची मेथीची भाजी. काल आम्ही काढून धुतली होती, धुवत होतो. चाललोय गावाला म्हणून भाजी न्यायची होय आत्या. थोडीशी राहिली, आता उद्या काय काढायची, परवा काय 2 दिवसात संपून जाईल. आणि इकडे टाकले कोथिंबीर. ही आमचा ऊस लावलाय, ऊसात लावली कोथिंबीर सगळी. आणि हरभरा पण टोपलाय सगळ्या अख्ख्या ऊसात. हो का उगवलाय, उगवून आलाय आताशी. हे सगळा हरभरा दिसतोय, ऊस आणि कोथिंबीर. बापू आमचं गायबच झालं. सगळा ऊसच आहे. तिकडं खाली ऊस, त्यो ऊस, त्याच्या खाली पण ऊस आणि हा सगळा ऊस आहे. ऊसात टाकले कोथमिरीत लावलाय हरभरा आणि फक्त एवढं रान मोकळे आहे. चला आता थोडीशी भाजी काढू लागली. अजून ही कोथिंबीर नाही आली बरं का. उपटाय अजून बारीक आहे आत्या. 2 पानं सुद्धा नाही कोथिंबीर. असं हे आमचं रान आहे. ऊस आहे सगळा. आम्ही एवढंच रान ठेवलंय आपल्याला. थोडीशी बाजरी करायची, गहू कुठं काय त्याच्यासाठी. आणि किती निघायची अशी ही भाजी? तुमच्या हे नाही, माझं काय नाही बाबा. तुम्ही म्हणला तर काढले नाही तर राहिलं. तुम्हाला गुरुवारी किती खेवायचं. चला की बापू, मी म्हणलं भाजी काढू लागताय काय? बघतात कसं नसतं तिकडं शर्टाचा. बाळ त्याला वरनं कसला कवर लावायचा आहे? तुझा नंबर सांग की लसणाच्या ऑर्डरिंगसाठी. माझा नंबर आहे 9699083827. 9699083827. येस. जर माझ्या ताईसाहेबांना माझ्या रेशमाकडून लसूण घ्यायचं असेल तर नंबर सांगितलाय तिने आणले आणि ती सगळं घेऊन आली लिहायचं. कशाला लिहून आणले खायचं चला. सकाळी तुम्ही बघितलं आम्ही आलो होतो गोजबावीला. असं फिरत कुरिअर टाकायला जायचं होतं. बापू म्हणलं कुरिअर टाकाय बारामतीला यायचंय म्हणलं, चल जाऊन येऊ गोजबाईवरून. तर मग आम्ही यायचं होतं म्हणलं. आत्या म्हणलं चला मी येते. सगळीच आम्ही इकडं सगळं काम चाललंय. इकडं चालल्यात खारीक फोडायचं, तिकडं चालल्यात मिरच्या नीट करायच्या, पोती आणून टाकलेली, कुणा सगळी कामातच व्यस्त. होय, इकडं काय चाललंय आतमध्ये? पाहुण्यांनी आम्हाला सरप्राईज. काजू लाडू करायचं होतं ना? करायच्यात पण ती हेच नाहीत, खारकीचे नाहीत. मग आता ती तिळाची आणि गुळाची करायची. तिळाचे लाडू करायचे तर आता आम्हाला गरम मसाला करायचा आहे. गरम मसाला सगळा संपलाय. गरम मसाला म्हणजे सौद्याच्या सामानाचा गरम मसाला. गरम मसाला म्हणजे ते असल्या पुढे आधी असायच्या त्या ना. एवढेष्ट मसाल्यावानी. काय त्याची चिठी काढली आता. चिठी तर तुम्ही म्हणता कसली केली. किती सुंदर ठेवली. अहो कुठं नेट ठेवायची 3 वर्ष झालं ती. अहो ओके, पण ती असं वहीत ठेवावं किंवा या दुसऱ्या वहीत लिहून घ्यावं. काय माहिती इथं किती त्रास आहे जीवाला. लिहायला काय 2-10 मिनिट लागेल का तेवढं सगळं लावायला? रोज एका टेन्शनने मी झोपत नाही. ह्याचं राहिलं आणि त्याचं राहिलं आणि ह्याचं कुठं गेलं आणि त्याचं कुठं गेलं. तिला येतात. मी एक जणाचे तर 4 वेळा सांडगं टाकलं तरी ते म्हणायचं नाही चालं. मी म्हणलं आता येऊ नाही तर त्याचा नाही त्रास, त्यांचं जात पण माझ्याकडूनच कधी कधी राहत. मी तर 3 वेळा टाकलं 2-2 किलो सांडगं. आता हे काय एकच डोका भुंगा एकच माझ्या डोक्यात आहे. आता गरम मसाला पावशेर नाही. आता हे सुट्टी व्हायच्या आधी काहीतरी करावं लागेल.
पार्सल बाकीचे पैक केले पण एक राहिले ना आणि गेले तर मिटलंच. आज काय तुम्हाला सांगायचं. काय सांगू. चला आता आता ऊन पण पडले. आता कुठे गेल्या बापू? चला इकडं सगळे नीट करत मिरच्या. हो का इकडं मोना वहिनीच्या मिरच्या नीट करायला चालल्या. इकडं आमची मोठ्या मिरच्या नीट करते. अगं मोठ्या तुला काय तिखट बिकट लागतंय का नाही? उन्हाचं बघ बरं. हा आता एवढा ढीक कधी तू नीट करायचं का उन्हात टाकलाय आपल्याला पटापटा देत निघतात म्हणून. होय मिरच्या ही काकींचं चाललंय. आता काकींची गाडी घेतली. आता चालू आईच्या घरनं डायरेक्ट घरी. आपलं आलू फिरत फिरत होतं टायमिंग. आज नव्हती हॉटेलला पण गेली. म्हणलं जाऊ दे आता. बापू म्हणलं चल येऊ गुजबाईवरनं जाऊन. सगळं चाललंय मस्तपैकी. आमच्या आजी तिकडं काय करते काय जण. आजे काय करते या? तो का तिकडं आहे काय करते काय. आजीचं काय चाललंय काय माहिती. हा हा कागदच गोळा करते चूल पेटवायसाठी. आईच्या घरी आले डायरेक्ट काकींच्या घरनं. काय चाललंय बघूया. काय आपणच चाललंय गुरांना खाया टाकायचं. शिर्डी गेली काय पण कोरडोडे म्हणतोय. मका आणली का बाप बाटू काय ते बाप्पा टाकतात शारदानला त्यांना खायला. वहिनी सोन्या गेल्यात वाटतं वांगीला. घरीच नाही तर मी अचानक चालते आपलं. आणि त्यांनी आमच्या आरच्या कोंबड्या पाळल्यात गावरांमधल्या. हो का आताशा अंड्यावाल्यात कुठं. मकवान त्याला कंस आहेत का? मग ती कंस मोडायची का तसं टाकता गुरांना? हा मका पिकाची का आपली साधी? आणि पिकाचीच आणताय होय मग साधी करायची की पिकाच्या मकाचं ते हे करतो. हो का? मग काय नाही उपयोग. मी म्हटलं का भाजायचं उपयोग का. चाललंय आपणचं काम. चहाही झाला. वहिनी सोन्या गेल्यात वांगीला. आयचं चाललंय काम. आय हाय आजारी बसली. झालं का सुरू? यांचं तर कुठं सुरू होतं. काय म्हणते? काय नाही मग आपा काय काम करते ते दाखवलं म्हणलं. भाजी खुडायचं काय अवघड नाही. आम्हाला काम केल्याशिवाय मार्ग आहे का रे? तेवढं 10वीत तरी जात झाली दान करतोय काम. हरभरा उपटून कापायचा. उपटून कापायचा आणि मग त्याला हरभरा कुठं यायचं? ते नाही दाट जागेवला करताना दाट करायचं. ती तुम्हालाच काम द्यावं आता उपटून कापून तेवढं. आता काय आमच्या बापूंला तर कुठं न्यावं. काय बोलायला बोलून घ्यायला. अरे लय जाग्यावर करतात तशी अक्कच फडची फडू करतात लाभाला. हो पण आपण हरभऱ्यासाठी केलाय. मला एक जण म्हणलं मी म्हणलं भाजी म्हणलं दाट हरभरा पेरते ती आणि सर सारखी कापते ती कापूनच म्हणले आम्ही काय. कापणी चालू असते 20 रुपये 30 रुपये पावशेर चालली ओली भाजी. हा. ती कापायचं सारखी 8 दिवसाला कापायचं. अगं ऑनलाईन 1000 रुपये किलो, भाजी हरभऱ्याची 700 रुपये किलो, 800 रुपये किलो. मी गेल्या वर्षी 2 किलो विकली होती. म्हणताना इकली होती ना. आता माझ्या भाजीचं मला पैसे आणि भाजी आहे का खुडायला? मी खुडती बरं चालतंय तुम्ही खुडून वाळवा. एकरभर हरभरा लावलाय भाजी खुडायला. एखादं बाय उसात टोचलाय सगळा. आता शिव गाव अगं आताशी एवढा आलाय. नाही, पण बाकीचं आहे की खुरपून काढलाय. आणि 5-6 वाप खुरपाल्यात भाजी खुडायला. 10,000 लपका होतो. चला भाजी खुडायला. तुम्ही आताच वारगडीत टाकता ना अजून टायमिंग आहे भाजीला 8-15 दिवस. नाही तुम्ही आताच म्हणता द्या रेशमत आहे. नाही पण ती कुरिअर मध्ये कसली होईना आपा पिवळी पडेल ती वाळवून द्यावं लागते. वडलीचा नाही उपयोग. हिरव्या भाजी जमतच नाही कोण. चला आता. तर पिवळी चिटूक पडते. हाय, गुड मॉर्निंग, सॉरी गुड नाईट, शुभरात्री सर्वांना. आज आहे मंगळवार. हाय मम्मी. हाय हाय मम्मी हाय ती. कुठे जायची मम्मी माझी? मम्मी कुठं जायची? आजी कुठे गेली ग? दत्ताच्या मंदिरापाशी ना. कोण घेऊन गेले आजीबाई आपल्या यायला उशीर झाला. गुजबाईला गेलतो आलो. मग कुठं कुठे गेलता? कुणाच्यात गेलता? मामाच्या आजीची गाडी घ्यायला. आजीची गाडी घेतली. आजी बरं आहे का आजीला? का आजीला बरंच म्हणायचं ज्ञानेश्वरी आहे. नाही तिला पाय दुखत होतं वाटतं. आजीचं मग आता काय करतं.
आता दुखायचंच आजीला वाटय म्हणल्यावर ते म्हणजे आईची पण गाडी घेतली आहे आता 2 दिवस हॉटेल बंद म्हणल्यानंतर मग उद्या करायला भाजी काढायची आहे उद्या आणि परवा मग परत शुक्रवारी आणि झालं हॉटेल चालू. मला वाटलं तुम्ही भाजीच घेऊन गेलाय मंगळवार मंगळवार बाजारात कुठं भाजी घेऊन भाजी काढी पिठी काय मग आहे का बॉक्स काढी पिठीचा कपाटात ती कपाटात मी म्हणते की टिकत आहे का पेटवून म्हणलं वांग पटकीने शिजायला घालावं वांग शिजलं मग भाकरी करायची काय पाहिजे काय खावायचं मग मला शेंगदाणा घालण्यात रात्री आणलं कुठं ठेवले तर आता मला नाहीत माहिती आजीने ठेवलंय होतं आजीने ठेवलंय तर अजून तुला मला गावा नाही की पण कुठं ठेवले कुठं ठेवलं आजीने म्हणलं आजी गाईला पाणी टाकावलं खाया टाकलं ऊसाच्या कांड्या ठेवल्या तिला थोड्याशा आता गेलो गोल कापायला आंबा घालता म्हणलं आता कधी कापावं घेऊन मग आजीच्या त्यांच्या घरी गेली पण मामीच नाही घरी कुठे आहेत? मामा आणि मामी गेली ती वांगीला कधी कधी 2 दिवस झाले गेले तर लोक रील्स नाहीत काय नाही व्हिडिओ नाहीत मामीचं तिकडे गेलं तर राजून तिकडं गेलं तर मामाच्या इकडं व्हिडिओ आजी आजी घरी होती भाव होता आजी आप्पा? होती. आप्पा गेलं तर गावात आलं परत रानात गेलं कोणत्या वर मामाला परत मग आणि गेलो तिकडे संजय मावशीच्या घरी आत्याच्या घरी त्याला उशीर झाला गेलो तो शिकणं 1 वाजता गोलबाईमध्ये पोचलो 2 वाजता कुरिअर टाकले लसणाचे दिलं तिथं काकींच्या ह्याच्यात कुरिअरवाला यायचं होतं मी तिथंच ठेवलं काकी म्हणलं टाकते मी म्हणलं बरं आहे त्याच्यामुळे बापू गेल्या तर आत्यालाच घेऊन त्याच्यामुळे आत्याला आणि बापू नाही मग आता गेलो ते पुरा करावं आल्या आल्या आधी कामाला लागली गईला ओरडत होती म्हणलं आधी गईचंच बघावं आहे का नाही मग राहिला तर म्हणलं मस्त पैकी वांगे चिरले ह्याच्यात लसूण पेटलाय चूल लवकर पेटायची नाही आता सरपा म्हणजे ते आणायचं आता उद्या आधी सरपणाचे वजे आणून ठेवायची 2-3 मोठी म्हणजे मग बेनकाळजी होईल सरपण असल्या पटापटा चूल पेटवा येते स्वयंपाक काना उरकतो गार कमी लागतं महत्वाचं म्हणजे लय गार लागतं यावं आता काय सांगायचं तुम्हाला आजी आली की पहिलं तर चुलीपाशी बसणार गार लय लागतंय अगं आम्ही न्यालता शोटर पण आजीने शोटर नव्हतं येताना लय गार लागते म्हणून शोटर न्यालता चला आता वांग घातली शिजायला कोथिंबीर कुठं ठेवली काय अजून कोथिंबीरच नाही कोथिंबीर त्याच्यात होती की पिशवीत पांढऱ्या नाही अगं तिकडे नेली वाटतं गोजवायला सगळी नाही वाटतं होते लोक मी स्वतः बघितलं पिशवी आणतात असं त्या सगळ्यांना शुभरात्री मला उलटानं गेलं तिथलं आधी शेंगदाणे थोडं यायचं एक तर शेंगाले उली उली टीस फोडावं लागतात थोड्याशा मी कुठे घेतलं पण उलटानं जाते का तिथं स्वतः पळीपाशी बघ बरं नाही आहे इथं असं हळूच तुम्हाला दोघीला काय सापडत नाही रे. अगं एकदा सगळं सामान घेऊन बसावं लागतं नाही तर सारखं हळूहळू उठावं लागते काय करते असं तर बाय 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 सगळ्यांना गुड नाईट शुभरात्री